नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक खूप मजेदार आणि विचार करायला लावणारी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आपल्याला शिकवेल की लोक काय म्हणतील यावर आपण आपलं जीवन जगू नये. एका गावात वासुदेव नावाचा एक शेतकरी राहत होता. वासुदेव खूप प्रेमळ होता आणि त्याला गौरव नावाचा एक हुशार मुलगा देखील होता. त्याच्याकडे एक जाडजूड आणि गुबगुबीत गाढव होतं. एके दिवशी वासुदेवाने ठरवलं की त्यांना बाजारात जाऊन काही सामान आणायचं आहे. गौरव म्हणाला, बाबा, आपण गाढवावर बसून जाऊया का? वासुदेव हसला आणि म्हणाला, ठीक आहे बाळा, जाऊया. दोघेही चालत होते. बाजारात जाण्यासाठी ते निघाले. गाढव त्यांच्यासोबत नुसतेच चालत होते. थोडे पुढे गेल्यावर त्यांना रस्त्यात एक माणूस भेटला. तो त्यांच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, अहो वासुदेव, तुम्ही किती मूर्ख आहात हो. गाढवासारखं इतकं छान वाहन सोबत असताना तुम्ही दोघंही चालत आहात. बसा ना त्यांच्यावर. अहो बसा 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 त्याच्यावर. वासुदेवाच्या मनात विचार आला, हा माणूस बरोबर बोलतोय. गौरव गाढवावर बसला. वासुदेवाने गौरवला गाढवावर बसायला सांगितलं आणि तो स्वतः त्याच्या शेजारी चालू लागला. थोडे अंतर गेल्यावर त्यांना काही स्त्रियांचा गट भेटला. त्या एकमेकींना कुजबुजल्या आणि एक जण मोठ्याने म्हणाली, बघा रे बघा, किती निर्दयी मुलगा आहे हा. स्वतः ऐटीत गाढवावर बसून आहे आणि बिचारा म्हातारा बाप पायपीट करतोय. लाज नाही वाटत याला? गौरवला हे ऐकून खूप वाईट वाटले. तो पटकन गाढवावरून खाली उतरला आणि आता वासुदेव गाढवावर बसले. गौरव म्हणाला, बाबा, तुम्ही बसा, मला लोक वाईट म्हणत आहेत. मग वासुदेव गाढवावर बसले आणि गौरव त्यांच्या बाजूने चालू लागला. ते पुढे गेले. त्यांना काही तरुण मुलं भेटली. ती हसून ओरडली, काय रे आजोबा, तुम्ही तर खूप ताकदवान दिसताय. स्वतः आरामात बसून आहात आणि लहानग्या मुलाला चालवत आहात. किती स्वार्थी वडील आहात तुम्ही. वासुदेव लज्जित झाले. त्यांनी मुलाला विचारले, आता काय करायचं रे? दोघेही गाढवावर बसले. गौरव म्हणाला, बाबा, आता आपण दोघेही गाढवावर बसूया, म्हणजे कोणालाही काही बोलायला जागा राहणार नाही. मग ते दोघेही त्या गरीब गाढवावर बसले. थोड्या वेळाने त्यांना गावाचे सरपंच भेटले. त्यांनी डोळे मोठे करून विचारले, अरे वासुदेवा, तुम्हाला जराही अक्कल नाही का? एवढा छोट्या गाढवावर तुम्ही 2 लोक बसलायत. बिचाऱ्या प्राण्याला किती त्रास होत असेल रे. तुम्ही त्या गाढवाला मारूनच टाकाल. हे ऐकून वासुदेव आणि गौरव दोघेही गाढवावरून खाली उतरले. वासुदेवानी त्यांच्या मुलाकडे पाहिले आणि ते हसून म्हणाले, गौरव, आता बघ, आपण चालत होतो तेव्हाही लोकांनी बोललं. तू बसला तेव्हाही बोलले. मी बसलो तेव्हाही बोलले. आणि आपण दोघे बसलो तेव्हाही लोक काहीतरी बोललेच. या जगात तू काहीही कर, लोक बोलणारच रे. म्हणून नेहमी लक्षात ठेव बाळा, आपल्याला लोकांच्या बोलण्यावर जगण्याची गरज नाही. आपल्याला जे बरोबर आणि चांगलं वाटेल तेच करायचं. लोकांच्या बोलण्याने आपले कामं किंवा आपले जीवन कधीही थांबवू नकोस. गौरवला ही गोष्ट खूप आवडली. त्याने आपल्या वडिलांना मिठी मारली आणि दोघांनी गाढवाला बाजूला घेऊन बाजारात जायचा निर्णय घेतला. लोक नेहमी बोलतील, तू चाललास तरी, बसलास तरी. सगळ्यांना खुश करणं शक्य नाहीये रे. आपले मन काय सांगते ते ऐकावे. आपण जे योग्य आहे तेच करावे. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? लोक नेहमी काही ना काही बोलतीलच. सगळ्यांना खुश करणं कधीच शक्य नाही. एकाला खुश केलं की दुसरा नाराज असणारच आणि दुसऱ्याला खुश केलं की तिसरा नाराज असणारच. म्हणून आपले मन काय सांगते ते ऐकावे आणि जे योग्य आहे तेच करावे. असेच चांगल्या गोष्टी आणि गाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.